तू राम अवतारामध्ये झाडा बेलीनं आलिंगन देत होतास, तेव्हा आम्ही एकच इच्छा व्यक्त केली होती, आम्हाला आलिंगन दे. श्रुती रूपी म्हणाल्या, देवा तुझ्या लीला वर्णन करता करता आम्हाला कळालं नाही, तू त्याचा आम्हाला अनुभव देणार होतास. मग परमेश्वर ब्रह्मदेवाला पाचारण करतात आणि मग शरद पौर्णिमेचा दिवस ठरला जातो. कोणता? शरद. आणि 6 महिन्याची रात आणि भोलेनाथ पार्वती, मी जाऊ का ग? पार्वती म्हणते, या वेशात कोण ठेवेल काय? लग्नाला चालले तर चांगले कपडे, तिथं जर महारास होणार आहे. भगवान म्हणतात, मग मला तुझा शृंगार. श्री पार्वती मातेचे शृंगार परमात्मा मानस सरोवराजवळ येतात, जटा मोकळ्या करतात, स्नान करतात, सगळं चिताभस्म धुवून निघतं आणि मग वेणी घातली जाते. परमात्मा स्त्री वेश धारण करतात, शृंगार करतात, तिलक करतात, कानात घालतात, नथ घालतात, नथनी घालतात, गळ्यामध्ये नाना प्रकारचे आभूषण कंकण घालतात. परमात्मा शृंगार करून त्या गोवर्धनामध्ये वृंदावनामध्ये येतात आणि त्या वृंदावनामध्ये परमात्मा गोपेश्वर महादेव म्हणून आजही पूजले जातात. भगवान हरीला भेटण्याकरता स्त्री वेशात आला म्हणून गोपेश्वर महादेव की. आणि मुख्य या रास मंडलाच्या मध्ये आराध्य श्री राधाराणी आणि परमात्मा राधाराणीच्या सन्निध उभे गोलाकार समस्त गोपिका देवाच्या उभ्या आहेत आणि त्या गोपिका मनामध्ये भाव प्रकट करतायत. राधेच्या जवळ कृष्ण आहे, आमच्या जवळ कृष्ण नाही. परमात्मा ओळखतात, 2 गोपिकांच्या मध्ये एक कृष्ण, असं अद्वैत साधून परमात्मा रासलीला प्रारंभ करतात. ती रासलीला आज आपण ह्या गावामध्ये संपन्न करूया. सगळ्या गोपिकांना विनंती आहे, महारास मंडल आपण करायचा आनंद करूया. समस्त मंडळी विनंती, आपण इथं नाचून रास मंडल साजरा करूया. जय हो. सामने एक लड़ लागे न सिर